पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतो का जनतेला मारायला असतो? त्यांना जर गर्दी कव्हर होत नसताना त्यांनी जाळीचा वापर करायला पाहिजे होता। पोलीस फोर्स जास्त त्यांना राग येतो ते लोकांना मारता म्हणजे काय? इथं गर्दी होती, तुम्ही त्या गर्दीला प्रोटेक्ट करायचं होतं, त्या लोकांना थोडी ना मारायचं होतं। आमची एवढीच मागणी आहे, माझ्या बापाला जे सहन केलं ना ते त्यांना पण सहन करावं लागणार आता। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये डोकं फुटलेल्या आपल्या शेतकरी बापाशेजारी बसून त्याला धीर देणारी त्याची लेक राधिका। तिच्या शेतकरी बापाचा गुन्हा इतकाच की त्यानं शिवारात घाम गाळून रात्रीचा दिवस करून पिकवलेल्या मोत्याच्या दाण्यांना भाव मागायला तो गेला। भडगाव शेतकी संघ येथे भरडधान्य ज्वारी नोंदणीसाठी शेतकरी असलेले संजय पाटील पोचले। शेतकऱ्यांनी इथं मोठी गर्दी केलेली गर्दीमुळं गोंधळ उडाला आणि पोलिसांचे हात शिवशिवू लागले। इथं जमलेला उभ्या जगाचा अन्नदाता असल्याचा विसर पडला आणि पोलिसांच्या काठ्या शेतकऱ्यांवर बरसल्या। इतक्या की संजय पाटलांना थेट MRI काढण्यासाठी दवाखान्यात घेऊन जावं लागलं। जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना शेतकऱ्यांच्या जीवावर बेतेल इतकं शासन करण्याचा हक्क दिलाच कोणी, असा सवाल या कृषी कन्येने उपस्थित केलाय। शेतकरी हा देशाचाच बाप असतो, त्याला त्याच्या मालाला योग्य दर मिळावा म्हणून तिथं गेलो। तर माझे वडील 2 दिवसापासून तिथं शेतकी संघमध्ये लाईनच बसले की माझ्या मालाला योग्य दर मिळेल, मला योग्य भाव मिळेल आणि तो योग्य भाव, तो 2 पैसा मी माझ्या परिवाराला लावणार। चांगल्यासाठी गेले होते, तिथं कोणाला मारहाण केली नाही, तिथं कोणाशी अन्याय केला नाही, तिथं दुसऱ्यांची चेंगराचेंगरी झाली नाही। यांनी कमी जास्त मारलं, यांना छातीला मारलं, पाठीला मारलं, डोक्याला एवढं मारलं की भडगावपासून जळगावपर्यंत येईपर्यंत त्यांच्या डोक्याचं रक्त थांबलं नाही। आम्हाला CT स्कॅन करावा लागला। मेडिसिन येते, सकाळपासून उपाशी पोटी आहेत, ते त्यांच्या चांगल्यासाठी गेले होते, ते थोडी ना कोणाचं नुकसान करत होते। पोलिसांचं एवढं कर्तव्य असतं की त्यांनी जनतेची रक्षा करायला पाहिजे, असं नाही की स्वतः किदरून गेले म्हणून जनतेला ते मारतील। त्यांना जनतेला मारायचा काहीच अधिकार नाही आहे, ते पण एवढ्या प्रमाणात त्यांना कोणी दिला हा अधिकार? पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतो का जनतेला मारायला असतो? तिथं गर्दी होती, तुम्ही त्या गर्दीला प्रोटेक्ट करायचं होतं, त्या लोकांना थोडी ना मारायचं होतं। शेतकरी तर त्याच्या मालाला योग्य दर मिळावा म्हणून गेला होता ना, कोणाचं वाईट नव्हता करत। कोणाचा बाप आहे तो दिवस रात्र 24 तासापासून तिथं बसलेला आहे। आमची एवढीच मागणी आहे, माझ्या बापाला जे सहन केलं ना ते त्यांना पण सहन करावं लागणार आता। आम्ही खूप चिडलोय, मी खूप संतापी झाली आहे। माझ्या पप्पाच्या मागणीला योग्य दर मिळालाच पाहिजे। माझे पप्पा जे 2 दिवसापासून ज्या कामासाठी तिथं होते ना, त्यांची नाव नोंदणी झालीच पाहिजे आणि त्यांचं नाव सिलेक्ट झालंच पाहिजे आता। आम्ही तिथे ज्वारी अधिकृतपणे मोजली जावी या नोंदणीसाठी गेलो असताना भडगाव शेतकी संघच्या प्रांगणात तिथे ते PSI सर, काही ते परदेशी सर यांनी शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला। 4-5 शेतकरी इतके सिरियस होते की त्यांना जळगाव यावं लागलं, बाकीचे तर त्यांना घाबरून पळून गेले। पण मला असं वाटतं की त्यांना घाबरायची गरज नव्हती, त्या लोकांनी सुद्धा इथे यायला पाहिजे होतं। हा प्रसंग नेमका कसा काढला, काय झालं? गर्दी होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूला व्हा, रस्ता मोकळा करा, आपण टोकन वाटतोय। पण शेतकरी सर आम्ही पुढे होतो किंवा अर्ध्यात होतो, लोटालोट रस्ते, त्याच्यात त्यांनी लोटालोट झाली आणि त्यांना राग आला आणि त्यांनी लाठीचार्ज चालू करून घेतलेल्या लोकांवर। दादा आपल्याला कुठे कुठे लागले? डोक्याला लागलं हे जास्त, पाठीला थोडं लागलं होतं। 5-6 जण तर पळून गेले आणि 4-5 जण जळगावला आलेले आहेत, 3-4 लोक जळगावला आलेले आहेत। ॲम्ब्युलन्स करून आलो आम्ही। मागणी एकच, त्यांनी याच्यापुढे असं करायला नको म्हणून त्यांना कायदेशीरच आम्ही पण धडा शिकवू। त्यांनी आम्हाला मारायची काही गरज नव्हती, आम्ही चोर नव्हतो सर, आम्ही शेतकरी होतो। आम्ही मालाला जास्त भाव मिळावा म्हणून आम्ही नोंदणी करायला गेलो होतो तिथे। आम्ही काही चोरी करून त्यांच्या घरी नव्हतो गेले। त्यांना जर गर्दी कव्हर होत नसताना त्यांनी जाळीचा वापर करायला पाहिजे होता। पोलीस फोर्स जास्त त्यांना राग येतो ते लोकांना मारता म्हणजे काय? त्यांचा राग ते लोकांवर काढतील का? त्यांना आम्ही पण कायदेशीरच समजवू।